हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं अंजलीज एम्पायर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघत आहोत कॉर्न चीज टिक्की. तर याच रेसिपीमधून तुम्ही कॉर्न चीज बॉलही बनवू शकता. तर आता सध्या कॉर्नचा सीझन आहे आणि मी स्वीट कॉर्न आणलेले होते, तर म्हटलं चला करून बघूयात. तर इथे मी घेतलेले आहेत 1 बाउल स्वीट कॉर्न बॉईल केलेले, 1 बाउल बटाटा घेतलेला आहे, बॉईल करून मॅश करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला बटाटा आणि कॉर्न मिक्स करून त्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. इथे मी थोडंसं मीठ टाकून कॉर्न बॉईल करून घेतलेले होते. याच्यामध्ये आता जिरेपूड, धनेपूड, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना असेल तर त्याची थोडीशी पाने टाकू शकता. मी इथे फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची आणि धने जिरे पूड, तसेच चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हेही तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. प्लस याच्यामध्ये आता आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून मैदा आणि 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. याच्यामध्ये मी ऑरिगॅनो मिक्स करत आहे थोडंसं. तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग असेल तर ते तुम्ही वापरू शकता. हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करूया. तर आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर परतही थोडं टिक्की बनवल्यानंतर स्लरीसाठी लागणार आहे. तर थोडंच आपल्याला वापरायचं आहे. इथे मी चीज खिसून घेतलेलं आहे. मी मोझरेला चीज वापरलेलं नाही आहे. हे जे क्यूब्स असतात त्याचंच खिसून घेतलेलं आहे मी. हे चीजचे क्यूब्स आपण फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर वापरायचे आहेत. फ्रीझरमध्ये ठेवून आपल्याला ते जास्त कडक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. तर चीज हा मेन इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीचा. आपल्याला इथे चीज भरपूर वापरायचा आहे कारण आपण कॉर्न चीज टिक्की बनवत आहोत किंवा कॉर्न चीज बॉलही म्हणू शकता तुम्ही. तर इथे मी 2 ते 3 क्यूब्स चीज वापरलेला आहे आणि त्यानंतरही आपल्याला आणखी चीज लागणार आहे. थोडे तुकडे वापरणार आहोत चीजचे आपण. मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर जरूर करा रेसिपी. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याचे बॉल किंवा टिक्की बनवून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे ते जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवरही जास्त टाकू शकता, मैदा जास्त टाकू शकता थोडंसं. याच्यामध्ये चीजचा एक छोटासा पीस मी ॲड केलेला आहे. असेच छान आपल्याला सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी इथे चीज ॲड करत आहे याच्यामध्ये. तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावूनही बॉल्स हे बनवू शकता.
थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मी इथे घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि मीठ ॲड करून याची स्लरी बनवून घ्यायची आहे. थोडंसं मिश्रण पातळ थोडंसं करून घ्यायचं आहे, जास्तही पातळ नाही करायचं आहे. आणि तोपर्यंत मी इकडे तेल तापायला ठेवत आहे. तुम्हाला हे टिक्की किंवा बॉल्स जर शॅलो फ्राय करून घ्यायचे असतील तर शॅलो फ्राय करू शकता किंवा एकदम डीप फ्रायही करून घेऊ शकता. तुम्हाला याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वापरता आले तर खूपच छान होईल. ब्रेड क्रम्समुळे जरासा क्रिस्पी व्हायला मदत होते बॉल्स किंवा टिक्की. इथे मी अवेलेबल साहित्यामध्ये हे बनवून घेतलेलं आहे, पण तुम्ही ब्रेड क्रम्स नक्की वापरू शकता. मी इथे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपले हे चीज टिक्की या स्लरीमध्ये बुडवून आपल्याला फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहे. आणि याच्यामध्ये चीज जास्त असल्यामुळे आपल्याला हे फ्राय करताना याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण चीज बॉल्स किंवा चीज टिक्की हे फुटण्याची शक्यता असते. चीज गरम झाल्यामुळे ते वितळताना एकदम जास्त जोरात फुटू शकते, त्यामुळे आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे कढईवरती. इथे तुम्ही भाज्याही वापरू शकता. गाजर, शिमला मिरची, मी थोडीशी शिमला मिरची ॲड केलेली होती, तर तुम्ही इथे शिमला मिरची, गाजर अशा भाज्या वापरू शकता या बॉलमध्ये. जरासं हेल्दी वेने आपण बनवू शकतो हे. बटाटा यामध्ये असल्यामुळे हे सॉफ्ट होतात, त्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स किंवा मैदा, कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे. थोडंसं हे भाजायला सुरुवात झाली की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण त्याच्यामधील चीज वितळायला सुरुवात होते. तर ही टीप नक्कीच लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आणि नक्कीच ट्राय करून पहा हे कॉर्न चीज टिक्की किंवा कॉर्न चीज बॉल्स.
मैत्रिणींनो, पाहू शकता चीज किती छान वितळलेलं आहे याच्यामध्ये. तर नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.